हा कराड उत्तरचे आमदार माननीय मनोज घोरपडे यांच्यावरच आहे. कारण कराड उत्तरमध्ये तिकीट देण्याचा अधिकार पार्टीनं त्यांनाच दिलेला आहे. दिलं हे मला माहीत नाही का ते आहेत की नाही हेही मला बोलायचं नाही. फक्त माझा प्रश्न काय की निष्ठावंतांना डावलं गेलं. आता हे तर जिवंतच दिसतंय सगळ्या अख्ख्या मतदारसंघामध्ये तिची जास्त चर्चा आहे या गोष्टींची. ही रामकृष्ण वेताळासारख्या म्हणजे ते तर राज्य संचालन समितीवर काम करतायत. निवडणुकीची राज्य संचालन समिती आहे त्याच्यामध्ये ते काम करतायत. अगदी मुलाखती घ्यायला सुद्धा हा माणूस रामकृष्ण वेताळ मुलाखत सुद्धा घ्यायला त्या ह्याच्यावर होता. काही फोटो त्यांचे बघा त्यांच्या ह्याला आले होते. त्यांनी सुद्धा ते काही उमेदवारांची मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांच्याच घरातली उमेदवारी कापली गेली. माझ्या बाबतीमध्ये मी स्वतः अगदी प्रदेश कार्यालयापासून ते शेवटच्या घटकापर्यंत त्या सिस्टममधल्या मी सगळ्यांना मेसेज करत राहिलेलो. मी सगळ्यांना सांगत आणि वरनं मला जो रिस्पॉन्स होता की नाही हे वकील साहेबांना तिकीट मिळालं पाहिजे. पण खालच्या सिस्टमनं निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळीच घ्यायचा ठरवलेला आहे. म्हणजे ह्या सगळं म्हणजे अगदी गणेश पाटील काल एक आमचा तो तांबे सुकणे गणातला तो रडत होता त्याचं बघा. इकडं रामकृष्ण वेताळ साहेबांचं तुम्हाला उदाहरण जिवंत आहे तेही बघा. म्हणजे हा जो आहे की नाही ह्याला जिम्मेदार कोण आहे तर जिम्मेदार ही पार्टी डिस्टर्बन्स आहे. आणि हा पार्टी डिस्टर्बन्स आहे ना हा पार्टीलाच कुठेतरी परत रिपे करावा लागेल. जबाबदार कुठला नेता आहे असं तुमचा कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी आहेत का जिल्हाध्यक्षांच्या उभी आहे? नाही मी माझ्या बाबतीमध्ये मी जिल्हाध्यक्ष साहेबांकडे स्वतः गेलेलो होतो आणि जिल्हाध्यक्ष साहेबांनी माझं काम बघून हे त्यांनाही माहीत होतं. त्यांनी मला स्पष्ट म्हणले तुझं काम फार मोठं आहे आणि तू निवडून येण्याच्या निकषामधला आहेस. पण कराड उत्तरचे जे आमदार आहेत त्यांना सगळे अधिकार आहेत. तू त्यांना भेटलं पाहिजे. मी त्यांनाही भेटलेलो आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही समजून जावा की अधिकार कुणाला आहे. मग तो